कालच्यासारखा आजचा सुद्धा दिवस खूप जास्त धावपळीचा होता, कारण आज आमचं अचानकच ठरलं होतं बाळाकडे जायचं, म्हणजेच रोहिणीकडे आम्ही जायला निघणार होतो. तर म्हटलं चला सुंटवड्याचे लाडू बनवू. आता त्रिवेणी नेताना सुंटवडा आणला होता, म्हणून मग मी विचार केला की लाडूच बनवावेत म्हणून. आणि थोडंसं सुंटवडा खाताना थोडंसं असं ड्राय ड्राय वाटतं ना जास्त, म्हणूनच लाडू बनवले होते. इथं पसारा बाकी तसाच होता. किचन ओटा पुसायच्या नॅपकिनमधनं खूप स्मेल येत होती, म्हणून गरम पाण्यातनं काढला पण भरपूर स्मेल येत होती. मग माझ्याकडे लक्षात आलं की बिकोचे ना हे माझ्याकडे रियुजेबल किचन टॉवल आहेत जे मी मागवले होते. तर ह्याच्यामध्ये नाही 20 शीट आहेत बरं का, आणि हे जे शीट आहेत ना हे बांबूपासून बनवलेले आहेत, आणि त्याच्यामुळे ना 100% हे नैसर्गिक आहेत. आणि इथं बघू शकताय बघा, एकदम सहज इझिली आपण पुसू शकतो हे ना. आणि महत्त्वाचं म्हणजे ना ह्याच्याने बिलकुल सुद्धा स्मेल येत नाही. आणि एक जी शीट आहे ना आपण धुवून नाही 100 वेळा रियूज करू शकतो. म्हणजे आपण हाताने वॉश करा किंवा मशीनमध्ये वॉश करा, हे काय टिश्यूसारखं फाटत वगैरे नाहीये. आणि इथं बघू शकताय बघा, किचन माझं ना एकदम असं चकचकीत झालं होतं. असं खूप फ्रेश वाटलं, कामाचा सगळा थकवा माझा निघून गेला. आफ्टर बिफोर बघू शकता. इथं तुम्हाला जर हे प्रोडक्ट हवं असेल तर स्क्रीनवरती टॅग करते मी, तिथून तुम्ही नक्कीच ऑर्डर करा. आता इथं आमची रोहिणीकडे जायची गडबड सुरू होती, म्हणून पटपट पॅक करून घेतलं इथं. तोपर्यंत आत्तीने लगेच पिशवीतनं डबे वगैरे घालून घेतले असताना पाण्याची बॉटल भरली आणि आम्ही जायला निघालो. बघता बघता पोहोचलो सुद्धा, पण इतकं रमून गेलो गप्पात आणि बाळामध्ये की व्हिडिओ शूट करायचा राहून गेला. सांगोला आलो परत. वैभव इथं पेढे घेऊन आला होता. तर तुम्हालाही माहिती आहे वैभवला मुलगा झालाय, मी आत्या झाले. मोठी आई आणि आत्या म्हणून माझं डबल प्रमोशन झालं. तर चला मग भेटू परत, बाय.